धंदा जो करेल ना तो खरं मार्केटवर कुल्फी घेत नाही, कारण की मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये आम्ही उतरल्यामुळं आम्हाला भरपूर काही अडचणी आलेल्या आहेत. पण मटेरियल टिकणं वगैरे, फ्लेवर वगैरे सगळं असं हे, आणि समोर माल पण जास्त जात नव्हता. केवळ 10वीचं शिक्षण झाल्यानंतर काहीतरी उद्योग व्यवसाय आपण करावा हा विचार डोक्यामध्ये घेऊन गणेश राऊत यांनी गणेश गुल्फी नावाने स्वतःचा एक मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड तयार केला आहे. तर जाणून घेऊया गणेश सरांकडूनच की त्यांचं हे जे काही गणेश गुल्फी आहे त्याचं व्यवस्थापन कसं चालतं, त्याची मार्केटिंग कशी चालते, आणि आज त्यांनी त्यांचं ही गणेश गुल्फी जी काय आहे ती मार्केटमध्ये कशा प्रकारे लॉन्च केलेली आहे. गणेशजी, तुमचं आमच्या उद्योग स्पार्क मध्ये सरसे स्वागत आहे. नमस्कार. प्रथमतः आमच्या प्रेक्षकांना तुमचा संपूर्ण परिचय करून द्या आणि आपल्या फॅक्टरीच्या संदर्भातील माहिती देखील सांगा. नमस्कार, मी गणेश जनार्दन राऊत, संजीवनी कारखाना कोपरगाव. आम्ही श्री गणेश ड्रायफ्रूट कुल्फी या नावाने ब्रँड चालू केलेला आहे आणि आमचं प्रोडक्ट एकदम नॅचरल पद्धतीने केलेलं आहे. तर गणेश सर, आता आम्हाला तुमचं हे जे काही युनिट आहे ते संपूर्ण एकदा याची प्रोसेस कशी चालते, याचं व्यवस्थापन कसं चालतं, एकदा आमच्या प्रेक्षकांना दाखवा. सुरुवातीला दूध घेतलं जातं, दूध, साखर आणि हे चांगलं रबडी सारखं घट्ट करून घेतलं की मग नंतर ते याच्यामध्ये शिल्ड केलं पाहिजे. 90 डिग्रीवर हे तापवलं जातं. 90 डिग्रीवर तापवलं जातं. 90 डिग्रीवर तापून झाल्यानंतर हे +4 मध्ये इजिंग टँक मध्ये टाकून टेम्परेचर +4 मध्ये येऊन मग नंतर ते घेतलं जातं. घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये फ्लेवर वगैरे ऍड करून मग कुल्फीच्या साच्यामध्ये टाकून नॅचरल पद्धतीची कुल्फी तयार केली जाते. आता हा जो काही आपल्याला युनिट दिसतंय, हे युनिट एका वेळामध्ये याची कॅपॅसिटी काय आहे? हे 120 लिटर दूध आहे. 120 लिटर दूध आहे. 120 लिटर दुधामध्ये कमीत कमी 5000 कुल्फी तयार होते. 5000 कुल्फी तयार होते. आता एक युनिट दिवसातून आपण या ठिकाणी किती कुल्फी तयार करतो? आपण सध्या प्रोडक्शन कमी आहे, एक 5-7 हजार कुल्फी आपल्याला चालू आहे. आता ही जी काही युनिट आहे त्या युनिट पासून इकडे आल्यानंतर त्याच्यानंतर ती पुढची प्रोसेस, इथं रॉ मटेरियल येत आहे समजा, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस कशी असते? त्याच्यानंतर +4 टेम्परेचरवर आल्यावर हे मटेरियल वरती घेतो. वरती घेऊन याच्यामध्ये फ्लेवर ऍड करतो. आता फ्लेवर ऍड म्हणजे कोणते करतो? नॅचरल पद्धतीचे. आता सीताफळ पल्प आहे, हा फ्रोझन पल्प येतो, हा करतो. हा उपवासाला चालणार आहे, विदाऊट केमिकल, विदाऊट कलर पूर्ण कुल्फी तयार होते. आता मँगो फ्लेवर आहे, रेड फ्लेवर आहे, परत जांभूळ फ्लेवर आहे, चिक्कू फ्लेवर आहे. हे सगळं फ्लेवर आम्ही त्याच्यामध्ये ऍड करून नॅचरल पद्धतीची कुल्फी तयार करतो. आता आपण बघतो की मार्केटमध्ये वेगवेगळ्या कुल्फ्या असतात आणि त्याच्यामध्ये कलर ऍड केले जातात, वेगवेगळे फ्लेवर येण्यासाठी वेगवेगळे केमिकलचा वापर केला जातो. तर आपल्याकडे विशेष काय काळजी घेतली जाते त्यासाठी? नाही, कलरचा ऍड करण्यासाठी आता जांभूळ आहे, जांभूळचा निळा कलर असतो, तो नॅचरल कलर आहे. चिक्कूचा कलर वेगळाच असतो, आणि पेरूचा कलर असतो, मँगोचा थोडा कलर असतो, आणि त्यांचे नॅचरल कलर आहे, तेच कलर येत असतात कुल्फीला. म्हणजे वेगळे कलर ऍड करण्याची गरज पडत नाही, नाही, गरजच पडत नाही. आणि समजा टेस्टिंग साठी काही वेगळी पावडर वापरणं असेल वगैरे काय? नॅचरल मध्ये काहीच नाही. आमच्यावाला प्रोडक्ट जो आहे ना उपवासाला चालणार आहे. आमचं सगळं फ्लेवर वगैरे सगळे उपवासाला चालणार आहे. त्याच्यामध्ये एक 5-6 फ्लेवर आहे, ते बाकीचे क्रश वापरतो आम्ही. मग बाकी सगळे फ्लेवर जे उपवासाला चालणार आहे. आता समजा याची टेस्ट वाढण्यासाठी वेगळी काय काळजी? तुमचं दूध वगैरे चांगल्या क्वालिटीचं पाहिजे, तुमचं टेम्परेचर मेंटेन पाहिजे, तुमचं उकळलं पण चांगलं गेलं पाहिजे, तुमचं गार पण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, त्याचा कडकपणा वगैरे स्मूथनेस सगळं एकदम प्रोसेसमध्ये झालं का कुल्फीची टेस्ट ऑटोमॅटिक वाढते. त्याला वरून टेस्ट द्यायची काही गरजच पडत नाही. म्हणजे जी काही नॅचरल पद्धतीने गुल्फी तयार होते आणि ती नॅचरल चव ह्या श्री गणेश गुल्फीला आपण त्या माध्यमातून देत आहे. तर गणेशजी, आता आपण बघितलं की ही गुल्फी बनते, पण ही गुल्फी बनवण्यासाठीचं जे काही रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल काय असतं, ते कुठून उपलब्ध केलं जातं? रॉ मटेरियल आता काडी येते, लहान स्टिक येते, लहान स्टिक, मोठी स्टिक येते. मोठ्या कुल्फीला मोठी स्टिक असते, लहान कुल्फीला लहान स्टिक असते. हे बाहेरून येतं सगळं. हे सांगली वगैरे इकडून मागवतो. दूध तर येतं श्रामपूरमध्ये प्रभा डेअरी, तिथून दूध येतं. साखर इथूनच आपल्या कारखान्यापासून साखर येते. म्हणजे फक्त साखर, दूध आणि खवा याचं मिश्रण करून आपली कुल्फी तयार होते. तर गणेशजी, आता हा संपूर्ण व्यवसाय आपण बघितला तर तुमचा हा स्टेप बाय स्टेप सर्व व्यवसाय आपल्याला दिसतं. तर इथनं कुल्फी झाल्यानंतर इकडे जाते, चिल्ड होते, डाय मध्ये जाते, त्याच्यानंतर पॅकेजिंग होताना आपल्याला दिसतंय. तर हा जो काही एकूण खर्च आहे तो खर्च एकूण किती आला आहे? हा खर्च 60 ते 65 लाखापर्यंत गेलेला आहे. याच्यामध्ये काय काय?
त्याच्यामध्ये तुमच्यावालं इजिंग टँक आलेलं आहे, तुमच्यावालं कुल्फी मोल्डचं मशीन आलेलं आहे, तुमचे साचे आलेले आहे, तुमच्यावाले परत दूध तापवायचं मशीन आलेले आहे, फ्रीजर आलेले आहे, भरपूर काही वस्तू आहे. ज्या बारीक बारीक वस्तू आहे त्यांना खूप पैसे लागतात, अशा वस्तू आलेल्या आहेत. आता हा जो काही व्यवसाय आहे हा व्यवसाय एकट्याच्या याने हँडल होत नाही, तर नाही. मग याच्यासाठी आपण आपल्याकडे किती लोक काम करतात आणि ते कशा प्रकारे काम चालतात? या व्यवसायासाठी 5 ते 6 लोक लागतात. पॅकेजिंगला म्हणा, याला त्याला सगळं साफसफाई वगैरे करायसाठी 6 ते 7 जणांची टीम आहे आमच्यावाली. डे नाईट चालू असतं. याच्यासाठीचं जे काही मेंटेनन्स आहे किंवा ही सगळी प्रक्रिया रोजंदारी असेल, उत्पन्न असेल, हे कसं असतं? त्यांची काहींना 500, काहींना 600 रुपये, म्हणजे 18,000 ते 15,000 जसं काम असेल तसं पेमेंट दिलं जातं. सगळं काही व्यवस्थित येतं. आता याच्यासाठी खास करून मार्केटिंगचा प्रश्न सगळ्यात मोठा असतो की उत्पादन आपण काही पण घेतो, उत्पादन निर्माण केलं जातं, परंतु त्याची विक्री खूप अवघड असते. तर ही जी काही गुल्फी आहे त्या गुल्फीच्या संदर्भामध्ये आपल्याला विक्री करताना काय अडचणी जाणवतात किंवा काय सुधारणा त्याच्यामध्ये अपेक्षित आहे? स्टार्टिंगला कस्टमर कुल्फी घेत नाही, कारण की मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये आम्ही उतरल्यामुळं आम्हाला भरपूर काही अडचणी आलेल्या आहे. पण मग आम्ही समोरच्याला कुल्फी टेस्टिंगला देऊन समोरच्याचं मन जिंकून होऊन घेतलेलं आहे. एकदा समोरच्याने कुल्फी खाल्ल्यानंतर तो आपल्याला ऑर्डर देतो म्हणजे देतोच. उलट कुल्फी लेट गेली तर वारंवार फोन करून आम्हाला आठवण करून देतात, आम्हाला पण माल टाकायचा आहे म्हणून. असं आहे. आणि सुरुवातीला आल्या बऱ्या अडचणी आल्या, पण मग आता सगळं सुरळीत झालंय. तर मला अजून एक सांगा की ज्यावेळेस नवीन माणूस व्यवसायामध्ये येतो, तर त्या नवीन व्यवसायामध्ये येत असताना त्याने व्यवसाय कोणताही असला तर सुरू करताना काय काळजी घेतली पाहिजे? भरपूर काळजी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करता काय नाही, तुमचं मार्केटिंग, सेल, प्रॉफिट, बिझनेस वगैरे सगळं पूर्णपणे हे केलं पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये. आणि तुमच्यावालं करण्याची जिद्द पाहिजे. जिद्द असली तर सगळं काही व्यवस्थित होईल. स्वतः करायची धमक पाहिजे, कष्टाला पर्याय नाही. आता हा जो काही व्यवसाय आहे तुम्ही सांगितलं की 2 वर्षापासून चाललाय, तर 2 वर्षातला तुमचा काय अनुभव राहिलेला आहे? पहिल्या वर्षी भरपूर काही अडचणी आल्या, मटेरियल टिकणं वगैरे, फ्लेवर वगैरे सगळं असं हे. आणि समोर माल पण जास्त जात नव्हता. पण यावेळेस चांगला हे, कारण की मागच्या वर्षी जे आमच्यावालं मार्केटिंग झालेलं आहे, जी ओळख निर्माण झालेली आहे आमच्यावाली, त्या ओळखीचा फायदा आम्हाला यावर्षी आम्हाला चांगला भेटलेला आहे. आता जर तुमची ही गुल्फी आहे, या गुल्फीचं मार्केटिंगची जी काही कन्सेप्ट आहे ती कशी आहे तुमची? आणि जर एखाद्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याने तुमच्यासोबत जोडून हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो कसा प्रकारे करू शकतो? आम्ही फ्रँचायझी मॉडेल तयार केलेलं आहे. 1 लाख रुपयामध्ये आम्ही फ्रँचायझी देतो. म्हणजे आम्ही गाडी तयार करून देतो. त्या गाडीमध्ये आम्ही 325 लिटरचं फ्रीज आहे, ग्लायकोल कंपनीचं, वेस्टर्न कंपनीचं ग्लायकोल फ्रीज आहे, जे 12 घंटे ते 15 घंटे बॅकअप देत असतं तुमची लाईट गेली तर. आणि याच्यामध्ये 325 लिटरमध्ये कमीत कमी 15 ते 18,000 रुपयाचा माल त्याच्यामध्ये बसतो. आणि सेल चांगला आहे, 10,000च्या पुढंच मार्केटमध्ये सेल आहे आपल्याला प्रत्येक काउंटरचा कुल्फीचा, डेलीचा. फ्रँचायझी मॉडेल आहे ते कशा प्रकारे वर्क करतं किंवा लोकांना तुमच्यासोबत जोडायचं असेल तर तुम्ही कसं लोकांना कनेक्ट करता? नाही, स्टार्टिंगला लोक इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात की आतापर्यंत बरेच काही बिझनेस येऊन गेले, स्टार्टिंगला चांगले चाललेले, नंतर मग परत याच्यामध्ये गेलेले. मग आमचंवालं जे प्रोडक्ट खाण्याचं प्रोडक्ट आहे आणि समोरच्याला आम्ही पटवून देतो. नुसतं फोनवर नाही, समोर येऊन त्याला सगळं व्यवस्थित माहिती देऊन समोर समजून सांगून मग नंतर त्याला आम्ही कन्व्हिन्स करतो. आणि समोरच्याला पटल्यावर मग तो आमच्या संग जोडला जातो. ग्राहकांकडून सर्वात जास्त मागणी असलेला फ्लेवर कोणता आहे? आपली जी मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालणारी कुल्फी आहे तर ती स्पेशल रबडी. आणि आमचं व्हिजिटिंग कार्ड म्हटलं तर आमचे छोटी 10वाली कुल्फी जी म्हणतो आम्ही, छोटी काढलेली. आता ग्रामीण भाग आहे आमचावाला, तिथं रेट वगैरे असे जास्त हे देऊ शकत नाही. आणि छोटी कुल्फी म्हटलं तर कस्टमर 10-10, 20-20, 30-30 असं पार्सल घेऊन जातात घरी खायला. म्हणजे एकच कस्टमर आमचावाला 200 रुपयाचं झालं तर असे 10 कस्टमर झाले तरी लगेच टप्प्यान 2,000 रुपयाचा धंदा होऊन जातो. आणि याच्यामध्ये फ्लेवर म्हटलं तर आमचे स्पेशल रबडी, मँगो, गुलकंद आणि मावा, सीताफळ, हे सगळ्यात जास्त रनिंग आयटम आहे. म्हणजे उपवासाच्या दिवशी लोक हौशीने खातात. उपवास आहे, चला आज तुमची आता आपण हे जे काय पोस्टर मध्ये दाखवलेलं आहे का वेगवेगळे आपले जवळजवळ 10-15 फ्लेवर्स, 15+ फ्लेवर. आता ही मावा कुल्फी ही सगळ्यात जास्त चालणारी आहे. मग नंतर स्पेशल रबडी कुल्फी, मग मँगो कुल्फी, गुलकंद कुल्फी,
जांभूळ कुल्फी, पायनॅपल कुल्फी, स्ट्रॉबेरी कुल्फी, मावा कुल्फी, बटरस्कॉच कुल्फी, चिक्कू कुल्फी, सीताफळ कुल्फी, चॉकलेट कुल्फी, रेड पेरू कुल्फी, मसाला पान कुल्फी, ब्लॅक करंट कुल्फी, पिस्ता कुल्फी, स्पेशल ड्रायफ्रूट कुल्फी, अंजीर कुल्फी. म्हणजे एवढे 15 प्रकार प्लस 15पेक्षा जास्त फ्लेवर्स आपण या ठिकाणी निर्माण करताय. तर मार्केटमध्ये जी काय मागणी आहे तर याच्यामध्ये सर्वात जास्त मागणी असलेला फ्लेवर कोणता आहे? याच्यामध्ये स्पेशल रबडी कुल्फी, मावा कुल्फी, गुलकंद कुल्फी, सीताफळ कुल्फी आणि चॉकलेट कुल्फी या सर्वात जास्त चालणाऱ्या कुल्फी आहे आमच्याकडच्या. या बनवण्याचं वेगळं काय असं आहे का ह्याच उत्पादनाला किंवा बाकीच्या उत्पादनाला आहे मागणी परंतु याला जास्त मागणी आहे, याचं निरीक्षण काय आहे? नाही, आणि सर्वात जास्त म्हणजे लोक फ्लेवर कधी खातात, हप्त्यातून एखाद 2 वेळेस फ्लेवर चेंज करत असतात. पण मग जो रेग्युलर ज्यांच्या जीवीला जो चटका लागलेला असतो फ्लेवरचा, तो त्यांना त्या फ्लेवर खाल्ल्याशिवाय त्यांना कुल्फी खाल्ली असं वाटतच नाही. आता आपण बघतो की मार्केटमध्ये वेगवेगळे मोठमोठ्या कंपन्या आहेत, अगदी मोठमोठे ब्रँड्स कुल्फीमध्ये आपल्याला दिसतात. तर यांच्यासोबत आपण कॉम्पिटिशन करत असताना किंवा यांच्यासोबत स्पर्धा करत असताना आपण काय काळजी घेता किंवा यांच्यासोबत आपण स्पर्धा कशी करता? नाही, स्पर्धा तर म्हणू शकत नाही. आमचा स्टार्टअप आहे, आम्ही आता शून्यातून वर येतोय. अजून आम्हाला मार्केटमध्ये यायला खूप दिवस लागतील आणि एवढं प्रोडक्शन वगैरे ते काढणं पण हे नाही. आम्ही आमचा लोकल एरिया जो आहे तो आम्ही थोडक्यात टार्गेट करतोय सध्याचा. हे जे काही कुल्फी क्षेत्र आहे किंवा आईस्क्रीम आहे याचा स्टार्टअप जर एखाद्या युवकाला करायचा असेल जसं तुम्ही केलाय तर त्याच्यासाठीचा तुमचा सल्ला काय असेल? नाही, केलं पाहिजे. मराठी माणसाने धंद्यामध्ये उतरलं पाहिजे आणि त्याच्या याच्याने केलं पाहिजे आणि धंदा जो करल ना तो कर, मार्केटवर राज्य करू. तर तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगाल का त्यांनी कशा प्रकारे ह्या मार्केटमध्ये एंट्री केली पाहिजे किंवा बऱ्याच वेळेस मराठी माणूस उद्योग करण्याचा विचार करतोय, तो उद्योग टाकतो देखील परंतु त्याचा उद्योग हवा तेवढा ग्रो होत नाही आणि तो मध्ये स्टॉप करतो, तर याच्या मागचं कारण काय असतं? धंदा तुमच्यासाठी लगेच सेटअप होत नाही, त्याच्यात काही काळ द्यावा लागतो. तुमची टेस्ट मॅटर करते त्याच्यामध्ये. तुमची टेस्ट लोकांसंग बोलणं, लोकांपर्यंत टेस्ट पोहोचली पाहिजे त्याच्यामध्ये आणि तुम्ही प्रोग्रेस केली पाहिजे. तुमची क्वालिटी जी ती मेंटेन ठेवली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि धंदा लगेच तर सेट नाही होत. आणि आम्हाला इथपर्यंत यायला आम्हाला 2 वर्ष लागली. पूर्ण 2 वर्षानंतर आम्ही काहीतरी मार्केटमध्ये यायला लागलो असं. आणि केलं पाहिजे, मराठी माणसांनी, मराठी लोकांनी हे केलं पाहिजे. नवउद्योजकांनी याचं प्रशिक्षण घेऊन किंवा माहिती घेऊन सगळं काही करून स्टार्टअप केला पाहिजे, जेणेकरून सुरुवात चांगली होईल. जर भविष्यात कोणाला हा उद्योग करायचा असेल तर तो तुमच्याकडे येऊ शकतो का किंवा तुम्ही प्रशिक्षणाची काही अशी व्यवस्था करणार आहात? नाही, आम्ही सांगू शकतो कसं करायचं, काय करायचं. प्रशिक्षणाची तर नाही अजून आम्ही विचार केलेला, पण मग बघू आता पुढं सांगू शकतो आम्ही पूर्णपणे असं. म्हणजे नक्कीच गणेश सरांचा हा जो काही गणेश कुल्फी नावाचा ब्रँड आहे त्याच्यासोबत काम करत असताना त्यांचं जे काय म्हणणं आहे ते खरोखर एक महत्त्वाचं बोलणं त्यांचं आपल्याला शेवटच्या शब्दामधून दिसून येतं की जो काही मराठी माणूस आहे तो मराठी माणूस उद्योगधंद्यात आला पाहिजे. आणि गणेश सर देखील त्यांचा जो काय अनुभव आहे तो आपल्यासमोर सांगत आहेत की जर तुम्हाला देखील हा व्यवसाय करायचा असेल तर ते त्या ठिकाणी नक्कीच मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहात. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये देखील टाकणार आहे. जर तुम्हाला कुल्फी व्यवसाय करायचा असेल किंवा त्यांची फ्रान्चायझी देखील घ्यायची असेल तर नक्की त्यांना संपर्क करा आणि त्यांच्यासोबत नक्की जोडले जा. तर गणेश सर, आपला हा 2 वर्षापूर्वीचा स्टार्टअप आहे. आता आपली सुरुवात कुठेतरी व्यवस्थित प्रकारे झाली आहे, तर आपण व्हिजन काय ठेवलेलं आहे? पुढील 5 वर्षामध्ये आपलं काय टार्गेट असणार आहे? पुढील 5 वर्षामध्ये आम्हाला प्रोडक्शन वाढवणं गरजेचं आहे आणि प्रॉपर पॅकेजिंगवर लक्ष देऊन आणि मार्केटिंग वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे, जेणेकरून आपली जी कुल्फी इथं फेमस आहे पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये ती आपली फेमस झाली पाहिजे. हे पुढील 5 वर्षाचं ते टार्गेट राहील. नक्कीच गणेश सर, तुम्ही आमच्या उद्योग स्पार्क सोबत जोडला त्याबद्दल, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. तर खरोखर मित्रांनो, गणेश सरांचा हा प्रेरणादायी प्रवास केवळ 10वीचं शिक्षण असताना देखील उद्योगपती होण्याचं किंवा उद्योग क्षेत्रात येण्याचं धाडस त्यांनी त्यांच्या चिकाटीच्या जोरावर, त्यांच्या संघर्षाच्या जोरावर त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर गणेश सर आपल्यासोबत होते, त्यांचा अनुभव देखील एक महत्त्वपूर्ण आपल्यासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहे.